तर गावदेवी चषक सारंगवाडी यांच्या आजचा हा तिसरा दिवस आपण पाहतोय. आयोजक खर तर यावेळेस विष्णू कातकरी आणि या सर्व टीम त्यांची अगदी आपण पाहू शकाल मैदानाकडे रवाना लगेचच होईल. त्यांचा पुढचा लगेच सामना असेल. तर आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना. एका बाजूला इसंबा त्यांच्या विरोधात स्वतः आयोजक सारंग. आपण पाहिलं गेलं तर नाणेफेकीचं कौल जिंकलं होतं. नाणेफेकीचं कॉल इथं मात्र जिंकलं होतं इसंबा वाडीना आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. आपण पाहतोय बॅटिंगसाठी या सारंगवाडी संघ दोन फलंदाज मैदानाकडे रवाना झालेत. अगदी दीपक असेल आणि समीर ही जोडखली अगदी मैदानात रवाना झाली. पिचची पाहणी करतोय. सामना 4 षटकांचा असेल. यावेळेस पंच आम्हाला इशारा देतील. सामना लगेच सुरू करायचा आहे. चला मॅच ऑन होईल. यावेळेस आपण पाहतोय इसंबा आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ म्हणजे स्वतः आयोजक सारंगवाडी हा संघ. यावेळेस स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय दीपक हा फलंदाज अगदी एक स्टार खेळाडू आहे या संघाचा. आपण पाहतोय दीपक ऑन अ स्ट्राईक. त्यावेळेस त्याला एक नॉनस्टिक वरती आपण फलंदाज पाहतोय. अगदी डावखोरी हाताचा फलंदाज आहे समीर. चांगला फलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाजाला आर्यन पहिलं P1चं पहिलं षटक हाताळणार. अगदी 30 या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत आणि 38 सर्कलच्या आतमध्ये अगदी उरलेले सर्व खेळाडू असतील. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आर्यन सज्ज होणार. पंचांच्या डाव्या बाजूने हा गोलंदाज अगदी 10-12 पावलांचा रणप. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन फटका अगदी सीमा पार दाखवलाय. हा षटकार आलाय अगदी 6 धाव्यांसाठी. पूल झालाय सक्सेसफुल. 6 धावा आल्यात आणि 6 धाव्याने श्रीगणेश झालाय सारंग संघाचा. यावेळेस पुढचा चेंडू थोडा पुढे टाकलाय. गोलंदाज इथून सावरला गेलाय. नक्कीच टप्पा थोडा पुढे टाकला होता आणि यावेळेस वेगवान चेंडू हाताळला गेलाय. लगेचच निर्धाव चेंडूची सांगता झाली. अगदी गोलंदाज कमबॅक करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आर्यन सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा फटका थोडस फसलाय. यावेळेस आपण पाहिलं क्षेत्ररक्षक धावून कव्हर करणार, चेंडूला उचलणार, फेकणार. तत्पूर्वी 2 धावा रोखू शकत नाही आणि या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल अगदी 8 या आकड्यावरती.
गोलंदाज आपण विचार केला गेला पहिला चेंडूचा मार जरूर खाल्ला परंतु हा लगेचच कमबॅक करतोय दुसरा चेंडू निर्धाव फेकला गेला आर्यन हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती हवे पुन्हा एकदा सज्ज चला सामना सुरू करायचा आहे लगेच थांब थांब थांबा जरा थांबायचं आहे यावेळेस पुढचा चेंडू आपण पाहतोय आर्यन गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस चांगला चेंडू फेकला होता आणि या फक्त आशाभूत नजरेने पाहत राहिले चेंडू अगदी या लेग स्टंप वरून निघालाय आणि या निर्धाव चेंडूचे झाले सांगता खरं तर कमबॅक करतोय हा गोलंदाज आपण पाहिलं गेला पहिल्या चेंडूचा मार अगदी 6 धावेने इथून मात्र निर्धाव चेंडूचे झाले सांगता आपण पाहिलं गेलं तर पहिला चेंडू अगदी या 6 धावेने सुरुवात केली होती परंतु गोलंदाज इथून मात्र कमबॅक करतोय यावेळेस बॅटचा टॉपेज लागलाय अगदी क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली प्रयत्न झाले परंतु अपुरे पडलेत प्रयत्न यावेळेस अगदी चेंडू चाललाय सीमापार चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहिलं गेलं धावफलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती मिस जल झाला आणि आपण पाहिलं गेलं तर चौकार आला या चेंडूवरती अगदी आउटफील्ड फास्ट आहे आणि या फास्ट असल्या कारणामुळे फक्त बॅटचा टॉपेज लागला ना तरी पण चेंडू अगदी वाऱ्याच्या वेगाने जातोय यावेळेस पुढचा चेंडू आपण पाहतोय आर्यन गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या डाव्या बाजूना यावेळेस चांगला चेंडू होता अगदी भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय आर्यन निर्धाव चेंडूचे झाले सांगता षटक संपलाय पंच आम्हाला सांगतील हा षटक संपलाय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बारा धावा धावफलकावर लागल्यात आपण पाहतोय P1चं पहिलं षटक आर्यन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होता अगदी 12 धावा खर्च करतोय हा गोलंदाज इसंबा आणि त्यांच्या विरोधात अगदी सारंगवाडी संघ स्वतः आयोजक आहेत यावेळेस पहिलं षटक हाताळलं आर्यन यानं आणि फक्त धावा खर्च केल्यात 12 यावेळेस पुढचा षटक अगदी आता मात्र फील्ड ओपन केली जाते 5 क्षेत्ररक्षक अगदी 30 या सर्कलच्या बाहेर खेळवले जातील इथून मात्र फील्ड ओपन झाली आता मात्र जो बराच काल नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज होता आता मात्र स्ट्राइक एंड वरती आलाय समीर एक डावखोऱ्याचा फलंदाज आहे गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय संजय हा गोलंदाज वापरण्यात आलाय पहिला चेंडू स्लोवर चेंडू होता यावेळेस फलंदाजाने हेरला यावेळेस चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकार आणि सुरुवात केली जाते अगदी आपण पाहिलं गेलं पहिल्या षटकामागे देखील विचार
18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय सारंगवाडी संघ. यावेळेस पुन्हा एकदा कटर डिलिव्हरी होती. यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला धाडलाय. अगदी वाऱ्याच्या वेगाने चेंडू चाललाय 4 धाव्यांसाठी. या चौकाराच्या साहाय्याने अगदी आपण पाहतोय 22 धावा अगदी या झपाट्याने वाढ घेत असताना 22 धावा धावफलकावर लागल्यात. एक डावखुरा त्याचा फलंदाज अगदी या आपण पाहतोय समीर याच्या बॅट मधून पहिला षटकार आणि दुसरा चौकार अगदी आपण पाहतोय. इथून मात्र आपण पाहिलं गेलं तर कमबॅक करावा लागेल संजय या गोलंदाजाला. अगदी या स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकतोय. थोडस यावेळेस आपण पाहिलं गेलं तर आउट स्विंग करण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज. परंतु आपण पाहिलं गेलं फलंदाज अगदी या डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आपण पाहिलं गेला. फलंदाज अगदी चांगला फलंदाजी करतो. पुन्हा एकदा हा षटकार आलाय. अगदी आपण पाहिलं गेलं तर तिसरा मोठा फटका या षटका दिला. अगदी या यावेळेस पुढचा चेंडू यावेळेस थोडस फास्ट मध्ये डिलिव्हरी केली होती आणि इथून मात्र पंचामाला सांगतील थोडं लेगेस्टी सोडून चाललाय. स्वेर चेंडू दिला गेला. एका धाव्याने भर पडेल. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचायला. अगदी या 29 आकड्यावरती या यावेळेस पुढचा चेंडू अगदी या खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथून मात्र निर्धाव चेंडूचे झाले सांगता. फलंदाज अगदी आशाभूत नजरेने पाहत राहिले. चेंडू मागे अगदी डॉट चेंडूची झाले सांगता. यावेळेस कमबॅक करावं लागेल. अगदी या डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस मारण्याचा फटका होता पण आम्हाला सांगतील लेग एसटी सोडून थोडस बाहेर चाललाय चेंडू. अगदी वाईट दिला गेलाय. स्वेर दिला गेलाय आणि एक धाव ऍड केली जाईल. एका धाव्याने अगदी धावफलक जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. संजय याचा पुढचा चेंडू अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता. यावेळेस सरळ लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे पाठवलाय षटकारासाठी आणि 6 धावा अगदी समीर याच्या बॅट मधून आल्यात. अगदी आपण पाहिलं गेलं चौथा हा षटकातील मोठा फटका आहे आणि 6 धाव्याने अगदी धावफलक जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. पुणे शकता यावेळेस फक्त दिशा दाखवली. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला अगदी धाडलं गेला. सिंगल कन्वर्ट केली या चेंडूवरती. अगदी स्ट्राईक अगदी आपल्या जवळ ठेवले समीर यांना. एका धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचला अगदी 37 या आकड्यावरती. दोन षटकाचा खेळ झालाय. आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटका मागे जर विचार केला गेला तर फक्त 12 धावा होत्या आणि इथून मात्र आपण विचार केला दुसऱ्या षटका मागे तर 25 धावा ठोकून काढल्यात समीर या फलंदाजानं. अगदी डावखुऱ्या हाताचा फलंदाज. चला मैदानात लगेचच पाणी पुरवायचं.
पहिल्या षटकाचा विचार केला गेला होता. आपण पाहिलं गेलं 12 धावा खर्च केला होता आर्यन या गोलंदाजांना. अगदी चांगला गोलंदाज होता आर्यन. आणि त्याच नंतर आपण पाहिलं दुसरा षटक अगदी संजय याच्यामध्ये याच्या हातामध्ये दिलं होतं आणि 25 धावा खर्च केल्या या गोलंदाजांना. यावेळेस तिसरं षटक हाताळणार गोलंदाज आपण पाहतोय. कारण गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. पंचांच्या डाव्या बाजूना सामोरं जाणारा फलंदाज अगदी समीर आहे. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि थोडस इथून मात्र कव्हरच्या दिशेमध्ये मारण्याचा प्रयत्न होता. अगदी असफल ठरतोय. चेंडू निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूची झाले सांगता पहिला चेंडू अगदी चांगला फेकला गेलाय. कारण हा गोलंदाज अगदी इसंब संघाकडून पुढचा. यावेळेस पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू होता. पाडल्यानंतर थोडा उचली घेत आहे चेंडू आणि इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. यावेळेस पुढचा चेंडू अगदी पाहायला गेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं होता. इथून मात्र एक धाव चोरली गेली. एका धावेनं अगदी धावफलक जाऊन पोहोचेल. 38 या आकड्यावरती आपण पाहिलं गेलं. तिसऱ्या चेंडूवरती मिळाली ही एक धाव. अगदी स्ट्राईक चेंज झाली. आता मात्र दीपक आलाय स्ट्राईक एंडवरती. समीर या फलंदाजाचा विचार केला गेला तर वैयक्तिक आपण पाहिलं गेलं समीर हा फलंदाज अगदी चांगला फलंदाज अगदी 24 धावेवर खेळतोय आणि या संघाचा विचार केला गेला तर अगदी धावफलक जाऊन पोहोचलाय. अडतीस यावेळेस लॉंग ऑफ दिशेमध्ये चेंडूला अगदी ट्रॅव्हल केला जातोय. फिल्डर आहे तिकडे उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धावका रोखू शकत नाही. एका धावेने अगदी 39 धावा धावफलकावर लागल्यात. 39 धावा अगदी धावफलकावर लागल्यात. यावेळेस आपण पाहिलं गेलं कारण हा गोलंदाज अगदी चांगला गोलंदाज आहे. कोणताही मोठा फटका खेळून देत नाही. अगदी सलामीला आलेले दोन्ही फलंदाज अगदी सिंगल आणि डबल वरती लक्ष देत आहेत. यावेळेस आपण पाहिलं गेलं 39 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहतोय या सारंगवाडी संघाचा. यावेळेस पुढचा चेंडू नशा एकदा आपण पाहिलं गेला हा ट्रॅकर चेंडू होता. ऑफ एसटी बराचसा बाहेर टाकला गेलाय आणि इथून मात्र एक स्वेअरच्या मदतीने धाव ऍड केली जाईल. एका धावेने अगदी 40 धावा बोर्डवरती लागल्यात. अगदी आपण पाहिलं गेला 40 धावा धावफलकावरती लागल्यात. या पुढचा चेंडू अगदी हा ट्रॅकर होता. यावेळेस अक्रॉस मारलाय. सरळ चाललाय चेंडू फाईल एक सीमा पार करत 6 धाव्यांसाठी आणि या 6 धाव्याने अगदी धावफलक जाऊन पोहोचेल 46 आकड्यावरती. काय फटका होता. अक्रॉस मारला आणि सक्सेस झालाय. समीर अगदी पाहायला गेलो तर रन मशीन आहे सारंग संघाची. यावेळेस आपण पाहिलं गेलं आहे क्रॉस मारलेला फटका 6 धाव्यांसाठी पाठवलाय समीर यांना. अजून या उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढे एकदा करण तयार पंचांच्या डाव्या बाजूने अगदी बसून चेंडूला पाठवलाय. लॉंग ऑफ सीमा बाहेर. लॉंग ऑन सीमा बाहेर 4 धाव्यांसाठी आणि षटक संपलाय. अगदी या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका
संभा संघाकडून राम गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. अगदी स्लॉगवरचे षटक स्ट्रायकेट वरती आपण पाहिलं गेलं. यावेळेस पहिला चेंडू अगदी उडवलाय लॉंग ऑन सीमा पलीकडे. क्षेत्ररक्षक होता परंतु अवकाशाच्या बाहेर चाललाय चेंडू. अगदी 7 धाव्यांसाठी सुरुवात अगदी 7 धाव्याने केली जाते. राम हा गोलंदाज अगदी या स्लॉग वरून आलाय आणि इथून पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका दीपक या फलंदाजाच्या बॅट मधून आला. अगदी या लॉंग ऑन सीमा पार केलाय आणि या 7 धाव्याने अगदी या 56 धावा धापळकावर लागल्यात. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू यावेळेस आपण पाहिलं गेला पडल्यानंतर अगदी थोडस वळण घेतो आत मधून चेंडू अगदी निघून चाललाय. निर्धाव चेंडूचे झाले सांगता. यावेळेस षटकार खाल्ल्यानंतर लगेचच कमबॅक करतोय गोलंदाज राम. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्जा. यावेळेस अलंग द कार्पेट चेंडूला पुढे ढकललाय. एक धाव मिळेल. दुसरे धावेचा अगदी प्रयत्न झालाय. दुसरा धावावर आपण पाहिलं गेलं धोका झालाय. अगदी समीर याच्या पारीचा झालाय अंत. पहिला झटका लागलाय. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहिलं गेलं इनियट नंबर 3 वरचा फलंदाज मैदानात लगेचच रवाना झालाय. अरुण आपण पाहतोय अरुण हा फलंदाज अगदी रवाना झालाय. इनियट नंबर 3 वरचा हा फलंदाज. यावेळेस पुढचा चेंडू इथून मात्र आपण पाहिलं गेलं लॉंग ऑन सीमा रेषे जवळ अगदी या चेंडूला केला गेलाय. उचलणार फेकणार पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. चेंडूवरती आली एक धाव. एका धावेने अगदी या धावफलक जाऊन पोहोचलाय. 58 धावफलकावर जाऊन पोहोचलाय. अगदी आपण पाहिलं अगदी टप्पा पडल्यानंतर थोडस वळण घेतो. यावेळेस आपण पाहिलं गेलं निर्धाव चेंडूचे झाले सांगता. दीपकला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं. अगदी स्लॉग वरचं षटक होतं आणि इथून मात्र आपण पाहिलं गेलं निर्धाव चेंडूचे झाले सांगता. पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू बॅटचा टॉप एच लागलाय. क्षेत्ररक्षक अगदी पाहिलं अगदी चेंडूला लावून इथून मात्र आपण पाहिलं गेलं 4 धावा आल्या ते चेंडूवरती आणि 4 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल. 62 धावा धावफलकावर लागल्यात आणि या इसंबा संघाला अगदी या विजयासाठी 63 धाव्यांची गरज असेल. पहिल्या सत्राचा अगदी खेळ झालाय. आपण पाहिलं गेला दीपक आणि समीर आणि त्यालाच जोड अगदी आपण पाहिलं गेला अरुण हा फलंदाज मैदानावरती खेळ करून आलेत. अगदी पाहिलं गेलं हे 3 फलंदाज आणि सारंग संघासाठी ज्या धावा जमवल्यात अगदी आपण पाहिलं गेला 62 धावा स्कोर वरती लागल्यात. अगदी विजयासाठी एसंबावाडी संघाला अगदी 63 धावेचं लक्ष्य टार्गेट सेट केलं गेलंय.
थोडस स्ली घेतंय आणि यावेळेस आपण पाहिलं निर्धाव चेंडूची झाले सांगता होम ग्राउंड आहे अगदी आपण पाहिलं सारंगवाडी संघाचा पहिला चेंडू अगदी निर्धाव फेकलाय हेमंत या गोलंदाजांना चांगला टप्पा आणि या टप्पेवरती या नियंत्रण आहे या गोलंदाजाचा यावेळेस थोडस पुढे ठेवला चेंडू लगेचच कव्वरच्या डोक्यावरून अगदी चेंडूला मारलं होतं यावेळेस आपण पाहिलं गेला क्षेत्ररक्षक अगदी एक धाव मिळाली या चेंडूवरती आली एक धाव आणि एक इसंब संघाचा 63 धावेचा पाठला करत असताना आपण पाहिलं गेला सूर्यकांत आणि आपण पाहिलं गेला आर्यन ही जोडखली मैदानात आहे यावेळेस ऑफेस्टी सोडून बराचसा बाहेर झालाय पण आम्हाला सांगतील हा चेंडू अगदी स्क्वेअर आहे आणि स्क्वेअरच्या साहाय्याने एक धाव ऍड केली जाईल एका धावेना स्कोरबोर्ड हालेला अगदी हलवारीत्या 2 धावा धावपळकावर लागल्यात माफ करा थोडस इथून मात्र आपण पाहिलं गेला 8 धावा धावपळकावर लागल्यात 8 धावा यावेळेस बॅटचा इथून मात्र टॉपेच लागलाय फलंदाज अगदी बाद झालाय पहिला गडी बाद झालाय ऐसंबा संघाचा अगदी आर्यनाच्या पारीचं झालाय आता धावपळकावर अगदी आपण पाहिलं गेला 8 धावा धावपळकावर लागल्यात उर्वरित चेंडूचा इथून मात्र खेळ बाकी असेल लगेच इनॅट नंबर 3 वरचा हा फलंदाज मैदानात दाखल झालाय संजय अगदी आपण पाहिलं गेला त्याने दुसरं षटक हाताळलं होतं आणि अगदी 25 धावा खर्च केल्या होत्या अगदी आता इथून मात्र फलंदाजी करणं गरजेचं आहे 63 धावेचा पाठला करत असताना आपण पाहिलं गेला इसंबवाडी संघ एक गडी गमावलाय यावेळेस हेमंत याचा पुढचा चेंडू अगदी पंचाच्या डाव्या बाजूना पुन्हा एकदा सज्जा चला माझगाव संघाचा कर्णधार आणि या कांडोली संघाचा कर्णधार यायचा लगेच पुढचा मॅच असेल यावेळेस हेमंतचा पुढचा चेंडू अगदी पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळण यावेळेस निर्धाव चेंडूची झाले सांगता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू
अगदी या पंचाचा षटक संपल्याचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा 8 लागल्यात. अगदी पाहिलं गेला पहिलं षटक अगदी या सारंग संघाच्या बाजूनं झुकला आणि आपण पाहिलं गेलं 8 धावा धावपळकावर लागल्यात. P1चं पहिलं षटक 8 धावा धावपळकावर लागल्यात. त्रेसष्ट धावेचा इथून मात्र पाठला करत असताना 8 धावा धावपळकावर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती या येणार नंबर दुसरा गोलंदाज वापरण्यात आलाय सारंगवाडी संघाचा. अगदी समीर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्जा. माझगाव संघाचा कर्णधार आला असेल तर उपस्थिती दाखवा. अगदी पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. डावखोऱ्याचा गोलंदाज आपण पाहिलं गेला समीर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्जा. आदरणीय अशोकजी मेहतर यांना मी विनंती करतो आपण सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती यावं. अगदी झेलची संधी होती लॉंग ऑर्डिजन मध्ये झेल अगदी जमिनीला जाण झालाय आणि इथून मात्र संधी होती अगदी आणि संधीचं सोनं करता आलं नाही. अरुण क्षेत्ररक्षक होता एरियामध्ये आणि इथून मात्र झेल ड्रॉप झालाय आणि पंच धावा किती या चेंडूवरती अगदी एकच धाव आणि एका धावेनं स्कोरवर जाऊन पोहोचेल 90 आकड्यावरती. समीर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. एक डावखोऱ्याचा गोलंदाज यावेळेस ऑफेस्टी सोडून बराचसा बाहेर फेकला गेलाय आणि पंच आम्हाला सांगतील हा स्वेर चेंडू आहे. स्वेरच्या साह्यानं अगदी एक धाव वेळ केली जाईल आणि एका धावेनं कांडोली संघाचा कर्णधार यायचा आहे. 10 धावा धावपळकावर लागल्यात. आपण पाहिलं गेला दुसरे षटक प्रगतीपथावर असताना समीर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूना. इथून मात्र पडल्यानंतर अगदी थोडं वळण घेतोय बाहेरच्या दिशेला वळण घेतलाय. कटर गोलंदाज आहे समीर. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर वळण घेतोय. निर्धाव चेंडूची झाले सांगता. त्रेसष्ट धावेचा पाठला करत असताना आपण पाहिलं गेलं संभववाडी संघ जाऊन पोहोचला अगदी 10 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी पाहिलं गेला समीर गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने हा गोलंदाज अगदी पुन्हा एकदा तयार. कव्वरच्या क्षेत्रामध्ये चेंडू अगदी धाडला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या एरियामध्ये चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी अगदी इथून मात्र आपण पाहिलं फेकी चुकीची झाली आणि बॅकअप चांगले दिले गेल्या आणि 2 धावा यशस्वीरित्या अगदी चोरल्या गेल्यात आणि 2 धावेनं अगदी धावपळक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. चला माझगाव संघाचा कर्णधार यायचा. माझगाव संघाचा कर्णधार आला असेल तर उपस्थिती दाखवा. पुढचा मॅच असेल यावेळेस पुढचा चेंडू आपण पाहतोय समीर गोलंदाजी टाकवा. यावेळेस थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी स्लोवर कटर चेंडू टाकला होता आणि निर्धाव चेंडूची झाले सांगता. अगदी कमालीचा गोलंदाज आहे. फलंदाजी आपण पाहिली समीर या फलंदाजी. आता मात्र गोलंदाज आहे चांगली गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. पुढचा चेंडू अगदी यावेळेस बॅटचा टॉपेज लागला. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली कोणतीही चुकी करणार नाही आणि यावेळेस फलंदाज संजयच्या पारीचा झालाय. अंत दुसरा झटका लागलाय संभववाडी संघाला.
धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहिलं गेला एक टॉपेज लागला होता अगदी संजयाच्या पारीचा झालाय अंत अगदी इंडियात नंबर 4 वरचा नवीन फलंदाज लगेचच दाखल झालाय. राम हा फलंदाज अगदी आपण पाहिलं गेला इंडियात नंबर 4 वरचा हा फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं गेला कार्तिक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्जा पंचांच्या डाव्या बाजूना. यावेळेसचा फटका अगदी फसलाय. एलिव्हेशन तेवढं जुळलं नाही. क्षेत्ररक्षक येणार चेंडू खाली उचलणार फेकणार तत्पूर्वी यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या. त्या चेंडूवरती अगदी 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्यांना धावफलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. संधी निर्माण झाली होती यापर्यंत संधीचं सोनं करता आलं नाही. यावेळेस आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती अगदी 2 धावा. दुसऱ्या चेंडू अगदी आपण पाहिलं गेला सरळ वेगाने निघून चाललाय. अगदी भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. निर्धाव चेंडूची झाले सांगत्या. अगदी टप्पा पडल्यानंतर उसली घेतोय. यावेळेस आपण पाहिलं हाफ ट्रॅकर चेंडू होता. अगदी पडल्यानंतर थोडीशी उसली घेतोय आणि या फलंदाजाला काहीच समजलं नाही. चेंडू अगदी निर्धाव चाललाय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. कार्तिक गोलंदाज अगदी चांगला आहे. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूना. यावेळेस बॅटचा काढा आणि फलंदाज होईल बाद. डीजे वरचा हा फलंदाज लगेच मैदानात दाखल झालाय. 63 धावेचा पाठला करत असताना आपण पाहिलं गेला जाऊन पोहोचलाय संघ. आपण पाहिलं गेलं तर 14 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला गेलाय. यावेळेस आपण पाहिलं करण इंडियन नंबर 5 वरचा फलंदाज मैदानात आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा टॉपेच लागलाय. क्षेत्ररक्षक आहे फाईन लेग मध्ये. आपण पाहिलं गेलं चेंडूला अडवला गेलाय. कोणती धाव मिळणार नाही आणि इथून मात्र षटक संपलाय. पण आम्हाला सांगताय षटक संपलाय आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा अगदी आपण पाहिलं गेला 14 धावा स्थिरावल्या गेल्या. यावेळेस 6 चेंडू आणि विजयासाठी अगदी गरज असेल. सहा चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं गेलं विष्णू पंचांच्या डाव्या बाजूना. यावेळेस पहिला चेंडू अगदी विष्णू गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा. यावेळेस सरळ चेंडूला अगदी धाडला गेलाय. उचलणार फेकणार तत्पूर्वी आपण पाहिलं गेलं एक धाव कंप्लीट केली जाते. एका धाव्याने अगदी 21 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू अगदी सीमा दाखवली. लॉंग ऑन सीमा पार षटकार येईल आणि हे षटकार अगदी पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं. यावेळेस थोडं उशीर झालाय आणि उशिरा आलेलं हे षटकार अगदी आपण पाहिलं गेलं या 6 धाव्यांना धावफलक जाऊन पोहोचतोय.
27 धावा धावपळकावर लागल्यात. 3 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज. यावेळेस पडल्यानंतर यावेळेस आतमध्ये थोडस वळण घेतलं चेंडू आणि निर्धाव चेंडूचे झाले सांगता. हापटाकर चेंडू होता अगदी 2 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. यावेळेला फुल लाईनचा चेंडू होता. फुल टॉस चेंडू अगदा कव्हर मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. एक धाव मिळेल चेंडू वरती एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही मिळणार नाही. आता मात्र गरज असेल एक चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू ऑफेस्टी सोडून बराचसा बाहेर चाललाय. स्वेर चेंडू आलाय. अगदी मॅच पूर्णपणे सारंग संघाच्या बाजूने अगदी झुकल्या. एक चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं विष्णू कर्णधार असेल संघाचा. यावेळेस पुढचा चेंडू अगदी या बॅटचा कडा आणि इथून मात्र फलंदाज होईल बाद.